काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर तुम्ही अनेक ठिकाणी आर्टिकल लिहिले आहेत आणि त्यामध्ये इंडिगोचा जो काही घोळ झाला होता या संदर्भातली मागणी केली आहे. काय नेमकी मागणी? मला जे काही म्हणायचं आहे ते एका वर्तमानपत्रातल्या इंडियन एक्सप्रेसमधल्या एका लेखाद्वारे मी मागणी केलेली आहे आणि सरकारला एक सल्ला दिलेला आहे की जे काही घडलं इंडिगोच्या बाबतीमध्ये तो एक क्रोनिक कॅपिटलिझमचा एक दुष्परिणाम होता. आणि आता काय झालं की इंडिगोकडं 65% मार्केट शेअर असल्यामुळं त्याची एक मक्तेदारी निर्माण झालेली आहे. जी मुक्त खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये मक्तेदारी तयार होणं त्याचे दुष्परिणाम हे गंभीर असतात आणि त्याचं उदाहरण आपल्याला इंडिगोच्या त्या कोलॅप्समध्ये मिळालं. आणि ती मक्तेदारी कमी करण्याकरता किंवा त्याचा खूप जो हे प्रभाव आहे तो कमी करण्याकरता काही उपाययोजना मी सुचवलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे की जी आत्ता विद्यमान जी हवाई वाहतूक महासंचालनालय आहे DGCA ते बरखास्त करून सिव्हिल एव्हिएशनच्या हवाई वाहतुकीच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत, मग त्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी असेल, त्यामध्ये एअरपोर्टच्या वापराचे दर किती ठरवायचे त्याची ती अथॉरिटी असेल, किंवा राजीव गांधी उडान युनिव्हर्सिटी असेल, किंवा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी असेल, या सगळ्या ज्या वेगवेगळ्या संस्था काम करतात हवाई वाहतुकीमध्ये त्या सगळ्यांना एकत्रित करून एक सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी किंवा सिव्हिल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन तयार करावी, ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये एकच संस्था आहे त्या अमेरिकेच्या धर्तीवर करावी. आणि ही कल्पना मनमोहन सिंग सरकारनं 2012ला एक नवीन विधेयक मांडायचा प्रयत्न केला होता, पण ते झालं नाही. कारण 2013ला वातावरण सगळं बिघडलं, अण्णा हजारे सगळं, आणि त्यामध्ये काही सकारात्मक काम झालं नाही. पण ही करायची इच्छा होती आणि त्याबद्दलचं विधेयक तयार होतं, पण ते मांडलं गेलं नाही. ते पण वाटतं आता पुन्हा ते सुरू केलं पाहिजे. आणि त्यामध्ये पक्षीय राजकारणाचा काही संबंध नाही आहे, मक्तेदारी होता कामा नये. कारण मक्तेदारीमुळं आपण पाहिलं की इंडिगोच्या प्रकरणामध्ये किंवा त्याच्यापूर्वी जेव्हा ओरिसाला रेल्वे अपघात झाला होता तेव्हा चेन्नई भुवनेश्वरचं तिकीट 5,000 तिकीट 1-1 लाख रुपयाला विकलं गेलं. म्हणजे अक्षरशः सिनेमा तिकिटाचा काळा बाजार होतो तसा काळा बाजार या विमान कंपनीने केला. असं का होतं आहे? आपण आता समजा ST आहे, एक सार्वजनिक वाहतूक सेवा आहे, त्याला आपण भाडं वाढवू देत नाही. गणपतीला खूप गर्दी असते, मग दुप्पट भाडं घेतलं तर STची फायनान्शियल पोझिशन चांगली होईल. पण आपण का करत नाही की प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून आपण ते करू देत नाही. मग एअरलाईनला तुम्ही का करू देता? त्यांच्यावरची जी फेअर कॅप असतं ते तुम्ही काढून टाकता आणि 5,000चं तिकीट 1 लाखाला विकलं तरी तुम्ही निवांत बघत बसता. तर ह्या बऱ्याच गोष्टी आहेत की त्यामध्ये आपल्याकडे स्पर्धा आयोग आहे, कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणून आहे, भारतीय स्पर्धा आयोग. त्या स्पर्धा आयोगाकडे प्रचंड मोठी ताकद आहे. त्यांनी जवळजवळ इंडिगोच्या एकूण उलाढालीच्या 10% तुम्हाला ते पेनल्टी लावता येते. ती लावली पाहिजे आणि ज्या प्रवाशांना त्रास झालेला आहे तर ते रिम्बर्स केलं पाहिजे. आता फार इतकी मोठी झालेली आहे तर त्यामध्ये रिस्ट्रक्चरिंगसुद्धा करता येईल. आणि कॉम्पिटिशन कमिशन जे आहे स्पर्धा आयोग, त्याकडे खूप सगळे अधिकार आपण दिलेले आहेत. वाजपेयीने तो कायदा केलेला आहे, पण तो कायदा वापरत नाही आपण. याच्यामध्ये काही उद्योगांशी संबंध आहे का ज्यांची नावं नंतर काय 2-3 गोष्टी आहेत की अडानींनी 25 नोव्हेंबरला एक विमान पायलट ट्रेनिंग संस्था जी कंपनी होती ती विकत घेतली 800-850 कोटीला. आणि त्यामुळं पायलट ट्रेनिंगचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सिम्युलेटर असतात किंवा विमानं उडवून प्रशिक्षण द्यायचं असतं, ती यंत्रणा सगळी आता अदानीच्या ताब्यात आलेली आहे. आणि हा व्यवहार झाला 25 नोव्हेंबर 2025ला आणि एक्झॅक्टली 5 दिवसानंतरही इंडिगोचं हे ब्रेकडाऊन झालं सगळं. मग ह्याचा काही संबंध आहे का? आहे असं म्हणत नाही, पण आहे का विचार केला पाहिजे कसं झालं. आणि इतर क्षेत्रामध्ये देखील मक्तेदारी तयार होते. आता टेलिकॉम क्षेत्रामध्ये 2च मोठ्या कंपन्या आहेत, जिओ आणि एअरटेल. तसं आंतरराष्ट्रीय विमानतळ निर्मितीमध्ये फक्त एकट्या अदानीच आहेत. तर ही मक्तेदारी तयार झाली की मग ते कशी त्याचा गैरवापर करू शकतात आणि लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. इंडिगोच्या बाबतीत तेच झालं. इतकी मोठी झाली ती 65% मार्केट शेअरने की सरकारनं काही अटी शर्ती टाकल्या, काही नवीन नियम लागू केले तर त्यांनी उधळून लावले, नाही स्वीकारले. त्यामुळे सगळं घडलं. तर त्याचं विश्लेषण मी नीट केलेलं आहे
आणि काही सूचना केल्या आहेत की सरकारने ह्या सूचना हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याकरता काही सूचना केल्या तर विचार करावा. म्हणजे करा असं माझं म्हणणं नाही, विचार करा गंभीरली. कारण मनमोहन सिंग सरकारने ते करायचा प्रयत्न केला होता, तर तेच आपल्याला पुढे न्यायचं काम. दुसरा प्रश्न असा आहे की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती जी आहे उद्या घोषणा 12 वाजता होणार आहे. किती यश मिळेल ठाकरे बंधूंना यामध्ये? त्यात आय कॅन्ट गेट इन टू दॅट. मला त्याच्यात काय झालं त्यांच्यात ठीक आहे, तो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रश्न आहे, तरी बरोबर कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं. तर ते आता काय काँग्रेस आपल्या स्वबळावर लढणार आहे मुंबईमध्ये. काँग्रेसने सोबत यावं अजूनही महत्वाकांक्षी जे आहे किंवा त्यांची इच्छा आहे की काँग्रेसने सोबत यावं म्हणून महाविकास आघाडी एकत्र लढली पाहिजे. आता ते आमचे नेते जे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि नेते आहेत ते ठरवतील. सर 19 तारखेला मोठा स्फोट होईल राजकारणामध्ये भारतामध्ये अशा प्रकारची वक्तव्य केली होती. आज तसं पाहायला मिळत नाही. काय नेमकं त्याचं हे? नाही, काय झालं की मी फक्त फॅक्च्युअल माहिती दिली होती. जी अमेरिकन वर्तमानपत्रामधून जी माहिती येते आहे ती फक्त इथे सांगितली होती. तिथं अमेरिकेमध्ये राष्ट्रपती आणि संसदेमध्ये प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे. कारण तिथं जे बाल लैंगिक शोषणाचं जे प्रकरण झालं गेल्या 10, 15, 20 वर्षापासून चालू आहे, आणि त्याचा सूत्रधार जो जेफ्री एप्स्टीन नावाचा होता, त्यांनी या साऱ्या मोठ्या राजनैतिक व्यक्तींना, मोठ्या बड्या उद्योगपतींना ब्लॅकमेल करण्याकरता हे सगळं जाळं रचलं होतं. त्यामध्ये बरेच मोठे मोठे माणसं अडकली होती. तर त्यांचं छायाचित्रण गुप्तपणे छायाचित्रण केलेलं आहे आणि ती सगळी माहिती जी आहे ती अमेरिकन राष्ट्रपतींच्या कार्यालयात आलेली आहे. तर अमेरिकन संसदेने मागणी केली आहे की सगळी माहिती खुली करा आणि जे गुन्हेगार असतील, ज्यांनी लहान मुलींचं शोषण केलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई करा, कारण त्यांनी गुन्हा केलेला आहे. आता त्यात काय झालं की बहुतेक राष्ट्रपती ट्रम्पचं त्यामध्ये नाव आहे. त्यामुळे जरी पार्लमेंटचा कायदा असला की सगळे कागद खुले करा, तर राष्ट्रपती कार्यालयातून ते सगळे कागद काळे करून देत आहेत. कारण त्या कायद्यामध्ये अशी अट आहे की अल्पवयीन मुलींची ओळख होऊ नये म्हणून त्यांची तोंडं काळी केली पाहिजे. त्याला रिडॅक्ट म्हणतात. किंवा त्यांचा नावाचा उल्लेख आला असेल तर तो तुम्ही प्रकाशित करू नका, कारण त्या आयुष्यभर त्यांना तो कलंक झेलावा लागेल. आणि 100च्या वर मुली आहेत. तर ती एक सबब सांगून राष्ट्रपती कार्यालयाने सगळी कागदपत्रं लपवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं अमेरिकन राष्ट्रपतीचं कार्यालय आणि अमेरिकन संसदेमध्ये प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे. 19 तारखेला त्यांनी फाईल्स दिल्या बऱ्याचशा, पण त्या सगळ्या काळ्या करून दिल्या. आणि त्यामुळं कोणाची नावं आहेत ते काही नीट समजत नाही. आत्तापर्यंत जी नावं प्रकाशित झाली आहेत त्यामध्ये बिल क्लिंटन, बिल गेट्स, नंतर प्रिन्स अँड्र्यू, नंतर मोठे मोठे खूप मोठे नेते यांची नावं आलेली आहेत. आणखी नावं आंतरराष्ट्रीय पातळीची आहेत असं बोललं जातं. पण आता हे कागद फक्त अंशतः रिलीज झालेले आहेत, बाकीचे रिलीज व्हायला वेळ लागेल म्हणून सांगितलं. कारण मला प्रत्येक कागद तपासावा लागतो आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींची नावं आहेत का, त्यांना ओळखता येईल का, पण ते काढलं पाहिजे नाव, असं करायचं चाललेलं आहे. पण एकमेकांच्या विरोधामध्ये हा मोठा संघर्ष आहे. राष्ट्रपती कार्यालय आणि अमेरिकन संसद, म्हणजे अमेरिकन संसदेच्या इतिहासामध्ये इतका मोठा संघर्ष कधी झालेला माझ्या तर वाचण्यात नाही आहे. आणि त्यामुळे ह्याचं जे काही खासदार आहेत ते पेटलेत की नाही आम्ही हे होऊ देणार नाही. आणि कारण काय आहे की त्या खासदारांची निवडणूक पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांची निवडणूक आहे. आणि त्यांचे जे मतदार आहेत, ज्यांचे समर्थक आहेत, पाठीराख आहेत, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही हे प्रकरण दडपलं तर तुम्हाला मी पुन्हा निवडून देणार नाही. आणि त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्याकरता ते संसद सदस्य मागे लागलेत की सगळं खुले करा म्हणून. तुमचं जर काही त्यात तुम्ही काही चुकीचं काही केलं असेल तुम्ही का नाही जाहीर करत? ज्यांनी केलं असेल त्याला शिक्षा होऊ द्या. पण 100 मुलींचं शोषण केलेलं आहे. त्यामुळे ज्या शोषण करण्यामध्ये जे मोठे बडी धेंड आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे. त्यांचे चाळे अनपणे जाता कामा नये. भारतीयांची पण नावं आहेत बरीचशी. ती चर्चा आहे. काही अंदुकशे उल्लेख आलेले आहेत की तो एप्स्टीन म्हणतो की मी पंतप्रधानाची गाठ घालून देतो आणि नंतर ईमेल करतो की पंतप्रधान तयार आहेत, मोदी ऑन बोर्ड. पण तिथं आपले जे राजदूत होते हरदीप पुरी जे आज मंत्री आहेत, त्यांच्या 5-6 वेळेला त्या एप्स्टीनच्या गाठीभेटी झाल्यात असाही उल्लेख आलेला आहे. आता हा एप्स्टीन जो माणूस आहे त्याला बाल लैंगिक शोषणाबद्दल शिक्षा झालेला गुन्हेगार आहे. अशा गुन्हेगाराशी भेटायचं काय कारण आहे? किंवा हा गुन्हेगार कसं म्हणतो की मी मोदींची तुझी गाठ घालून देतो? काय संबंध आहे? त्याचं कोणीतरी उत्तर दिलं पाहिजे. आणि बाकीचे मग तर फोटोग्राफ जर आले, आता काही सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की फोटोग्राफ आहेत, व्हिडिओ आहेत आणि ते हळूहळू येतील सगळे बाहेर, लपवता येणार नाहीत.
पण जेव्हा येतील तेव्हा येतील. विषय संपलाही ते म्हणायचं की अजून पुढे वाढेल तो? बिलकुल वाढत चालणार आहे. त्यांची पण नावं असतील बऱ्यापैकी. सगळ्या फाईल्स क्लिअर होणार, कोणाचे असतील त्याचे असतील. मला असं म्हणायचं आहे का कागद ते काळे केले त्यामुळे कुठेतरी जे भारतीय नाव तुम्ही जे घेतलं ती पुढे येऊ शकते? त्यामध्ये काय काळे केलं माहिती नाही. त्यांनी फक्त एकच हे केलं की या लहान मुलींची नावं पब्लिश होऊ नये, ते कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की त्यांची नावं जाहीर करू नका. आणि त्या सबबीखाली यांनी सगळंच कालं करून टाकले. आणि त्यामुळे संसदेचा आणि राष्ट्रपती कार्यालयाचा प्रचंड मोठा संघर्ष चालू आहे. आणि त्यामध्ये कदाचित ट्रम्पनं जावी लागेल, इतका मोठा संघर्ष आहे. तुम्ही म्हटले की मराठी मुख्यमंत्री होणार आहे, अजूनही वाटते तुम्हाला मराठी पंतप्रधान होणार आहे? पंतप्रधान होणार आहे की जर मोठी राजकीय उलथापालथ झाली तर, आणि जे अंदाज आहेत की मोठी उलथापालथ व्हायची शक्यता आहे, म्हणजे सगळे कागद बाहेर निघाले पाहिजेत. आणि जर तसं काही घडलं, मोठी उलथापालथ झाली, तर मग काय होईल? साधारण किती दिवसात होईल अंदाज? नाही, आता ते काय सांगतात, तिथं ते त्यांचा संघर्ष चाललेला रोज पेपरमध्ये जर वाचलं तर रोज तिथं मारामारी चाललेली आहे. कदाचित ती लॉ मिनिस्टर जी बाई आहे तिलासुद्धा काढून टाकतील ते, इम्पीच करून. आणि नंतर मग राष्ट्रपतीने सुद्धा इम्पीच करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हे लपवून कुणी सहन करणार नाही की इतका मोठा गुन्हा घडला आहे आणि तुम्ही तो दाबून टाकायचा प्रयत्न करताय. हे शेवटी अमेरिकन संसद आहे, ते भारतीय संसद नाही आहे की पंतप्रधान म्हणतील ते रिटर्न नेऊन मनरेगाचं नाव बदललं काय आणि कुठं काय केलं, ॲटॉमिक एनर्जी कायदा बदलायचं चाललं आहे. इथं सगळं चाललं, तसं तिथं चालत नाही. संसदेला प्रचंड मोठे अधिकार आहेत. कोण मराठी माणूस पंतप्रधान होईल तुम्हाला? मी फक्त शक्यता वर्तवली की जर मोठा बदल झाला तर मग तो काही कराडचा होणार नाही किंवा बारामतीचं कोणी होणार नाही किंवा अमेठीचं कोणी होणार नाही. झाला तर भाजपचाच होईल. कुठून होईल पण? आता भाजपचे कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही विश्लेषण करता सगळं की कोण मोठी माणसं आहेत त्यांची राहिलेली. वर काही बदल झाला तर मग कोण आहेत नंबर 2 नंबर 3? साधारणतः किती कालावधी तुम्हाला वाटतं का आणखी? काय सांगता येत नाही. अमेरिकेतला ही गोष्ट आहे, पण ते चालू आहे. रोज तुम्ही पेपरला वाचलं तर तुम्हाला रोज त्याचं मारामारी दंगा झालेला दिसेल की रोज त्यांचा संघर्ष चालू आहे आणि रोज हळूहळू कागद ते काढत आहेत बाहेर. तुम्ही जो दावा केला होता त्या दाव्यावरती आजही ठाम आहात? कसा दावा? एकतर अनेक नावं समोर येतील आणि मराठी पंतप्रधान होईल. काही दावा नाही केलेला. मी फक्त शक्यता वर्तवली होती की जर मोठा बदल झाला देशामध्ये तर मराठी माणसाचा नंबर लागू शकतो. जर झाला तर आहे. आणि जे अमेरिकेत चाललं ते मी सांगतोय, माझ्या मनाचं काही नाही आहे. यातलं एकही गोष्ट चुकीची नाही आहे. अमेरिकेतला कायदा आपल्यासमोर आहे. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला सगळे कागदपत्र. अजूनही ती शक्यता वाटते का तुम्ही जी वर्तवली होती ती मराठी पंतप्रधान? जर देशाच्या राजकारणामध्ये जर उलथापालथ झाली तर, आणि ती कधी होईल जर कागदपत्र बाहेर पडले तर, आणि कागदपत्र हळूहळू पडतील बाहेर. कारण ते अमेरिकन राष्ट्रपतीला वाचवायचे प्रयत्न चाललेले आहेत. कारण सगळे कागदपत्र राष्ट्रपतींच्या कार्यालयात आहेत आणि राष्ट्रपतींचं नाव आहे ट्रम्प यांचं. तर त्यामुळे ते आपलं नाव पुढं येऊ नये म्हणून ते बऱ्याचशा क्लुप्त्या करतायत. आणि त्यामुळं अमेरिकन संसद आणि राष्ट्रपती यांच्या दोन्ही कार्यालयामध्ये प्रचंड मोठा संघर्ष, न भूतो न भविष्यती असा संघर्ष चाललेला आहे. असं म्हणत तुम्ही जी शक्यता वर्तवली होती ती अजूनही तुम्हाला वाटते का तशी शक्यता होऊ शकते? असू शकते म्हणजे मी काय म्हटलं की जर भारताच्या राजकारणामध्ये त्याचा प्रभाव पडला तर, आता मला वाटतं की पडेल म्हणून, पण ते जे आता विश्लेषण आहे फक्त राजकीय विश्लेषण, काही माहिती आहे, ती माहिती अंधुक्ष आलेली आहे. आता बघा, त्यांनी आपल्या प्रत्येक मोठ्या आलिशान बंगल्यामध्ये सगळे व्हिडिओ कॅमेरे, सिक्रेट गुप्त व्हिडिओ रेकॉर्डिंगची सगळी मशीन लावली होती. लक्षावधी पेपर्स त्यांनी तिथं ईमेल्स आणि फोटोग्राफ्स वगैरे त्यांनी काढले. ते सगळं सामुग्री 300 जिगाबाईटची डेटा हा अमेरिकन राष्ट्रपतीकडे आहे. आता तो सगळा प्रकाशित केला पाहिजे असा कायदा आहे. तर कायद्याचं उल्लंघन ट्रम्प करतायत का? तर हा मोठा तिथं संघर्ष चाललेला आहे. कायदा मोडतायत का? तर संसदेचं म्हणणं आहे की तुम्ही कायद्याचं उल्लंघन करताय आणि त्यामुळे तुम्हाला इम्पीच करावं लागेल किंवा तुम्हाला पदावरून मुक्त करावं लागेल. इतकं ती गंभीर बाब आहे. नाही त्यामुळे सगळी कागदपत्रं तुम्ही खुली करून द्या. आता 40 पानं फक्त काळी केलेली पानं दिली, त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे त्यांचा संघर्ष चालू आहे. तो शेवटपर्यंत अंतिम निकाल लागल्याशिवाय तो थांबणार नाही संघर्ष. पाहतो आपण अमेरिकेत मोठा संघर्ष सुरू आहे. अनेक कागदपत्र जी आहे ती बाहेर पडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा उलथापालथ होण्याची शक्यता जी आहे ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा वर्तवली पाहायला मिळते. कॅमेरामॅन ऐकून गुप्त सरळ एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.